वेलकम बालमित्रांनो, 30 दिवसात मराठी वाचन व लेखन हा उपक्रम आपण राबवत आहोत। निपुण भारत व निपुण महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत आपला हा उपक्रम चालू आहे। तर ही कृती पुस्तिका सोडवत असताना आजचा आपला शेवटचा दिवस आहे, दिवस 30वा। आणि या 30व्या दिवसापर्यंत आतापर्यंत तुम्ही जे काही शिकलं त्याचं सर्व या 30व्या दिवशी तुम्हाला कळणार आहे। यामध्ये आपण विरामचिन्हांची ओळख घेणार आहे 30व्या दिवशी, जे की वाचन करताना आणि लेखन करताना तुम्हाला नेहमी उपयोगात येणार आहेत। विरामचिन्ह जर माहीत असले तर तुम्हाला ते कोणत्या पद्धतीने वाचायचे, त्याला काय म्हणतात हे पण लक्षात येणार आहे। तर पाहूया आपण विरामचिन्हांचे नाव। तर हा आहे पूर्णविराम, हे नाव आहे, हे चिन्ह आहे, हे केव्हा वापरतात त्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्याचं उदाहरणही दिलेलं आहे। मी ते तुम्हाला समजावून सांगते आता। पूर्णविराम, पूर्णविराम म्हणजे वाक्याच्या शेवटी येणारा हे त्याचं चिन्ह आहे। पूर्णविरामाचं हे चिन्ह आहे। वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी मी दररोज शाळेत जातो, हे जे वाक्य आहे याच्या शेवटी जे चिन्ह आहे याला म्हणतात पूर्णविराम। त्या वाक्य आपण आता लिहूया। मी दररोज शाळेत जातो, वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतर जो असतो त्याला पूर्णविराम म्हणतात। मी दररोज शाळेत जातो, हा इथं पूर्णविराम। नंतर दुसरा प्रकार आहे विरामचिन्हाचा, तो आहे अर्धविराम। अर्धविराम हा पूर्णविराम, हा अर्धविराम। अर्धविरामामध्ये वरती असा गोल आणि खाली थोडासा कॉमा असतो छोटासा। दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अवयवांनी जोडताना पहा, दोन छोटी छोटी वाक्ये एकमेकांना समोरासमोर वाचायचे असले, लिहायचे असले तर हे चिन्ह वापरतात। गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला, हे दोन वाक्य वेगवेगळी आहे पण त्यांना आपल्याला सोबत एकामागे एक वाचायचे म्हणून हा अर्धविराम घेण्यात आलेला आहे आणि इथे शेवटी पूर्णविराम आहे। ते लिहूया आपण। गड आला पण सिंह गेला। त्यानंतर तिसरा प्रकार आहे स्वल्पविराम। स्वल्पविराम असा असतो, हे त्याचं चिन्ह आहे, छोटासा कॉमा। एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास किंवा हाक मारताना नावापुढे पहा, अनेक समजा फुलांची झाडं, वेगवेगळ्या झाडांची फुलं यांची नावं घेताना किंवा वेगवेगळ्या झाडांची नावं घेताना आपण याला वापरू शकतो। किंवा एखाद्या वस्तू एकामागे एक आपल्याला सांगायच्या असल्या तेव्हा या स्वल्पविरामचा वापर करतात। जसं की गुलाब, जाई, झेंडू, कमळ, जास्वंद ही फुले आहेत। यामुळे इथं प्रत्येक वेळेस हा स्वल्पविराम आलेला आहे। हे वेगवेगळे नावं एकामागे एक आलेली आहे, एकापुढे एक, त्यामुळे प्रत्येकाच्या बाजूने आपण स्वल्पविराम दिलेला आहे। गुलाब, गुलाब इथं स्वल्पविराम। जाई, झेंडू, कमळ, जास्वंद ही फुले आहेत, ही फुले आहेत। प्रत्येकाच्या समोर आपण स्वल्पविराम लावलेला आहे। त्यानंतरचा प्रकार आहे अपूर्णविराम। दोन असे समोर टिपके, याला म्हणतात अपूर्णविराम। वाक्याचे शेवटी तपशील देताना एखादं वाक्य आहे आणि त्याच्या समोर आपल्याला माहिती द्यायची आहे काही, त्यासमोर हा अपूर्णविराम येतो। नामाचे प्रकार पुढील प्रमाणे आणि इथं आला हा अपूर्णविराम। सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम। नामांचे प्रकार पुढील प्रमाणे
हा आहे अपूर्ण विराम. नंबर 1 आहे सामान्य नाम, सामान्य नाम. नंबर 2 विशेष नाम, विशेष नाम. नंबर 3 भाववाचक नाम, भाववाचक नाम. त्यानंतरचा प्रकार आहे प्रश्नचिन्ह. हे प्रश्नचिन्ह आहे. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी आपल्याला आपण जर कोणाला वाक्यामध्ये प्रश्न विचारला तेव्हा शेवटी हे चिन्ह येतं. पंख्याला किती पाती आहेत, पंख्याला किती पाती आहेत. आपण प्रश्न विचारला, जसं की तुझे नाव काय आहे, तू कोठे राहतो, तुला किती बहिणी आहेत. हे जे काही प्रश्न आपण विचारतो त्या प्रश्नाच्या शेवटी हे प्रश्नचिन्ह येतं. पंख्याला किती पाती आहेत, हे प्रश्नचिन्ह. असं चिन्ह दिसलं की समजून घ्यायचं की इथं प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर आहे उद्गार चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह. त्याला आपण उद्गारवाचक चिन्हही म्हणतो. अशी रेष आहे वरून आणि खाली टिपका. आश्चर्य, नवल, मनातील भावना प्रकट करताना शब्दाच्या शेवटी. एखाद्या वेळेस आपल्याला अचानक आश्चर्य वाटतं, नवल वाटतं किंवा भीती वाटते, ते असं आश्चर्य आपलं व्यक्त करण्यासाठी जेव्हा आपण बोलतो त्यानंतर हे वापरल्या जातं, ते उद्गार चिन्ह म्हणतात त्याला. बापरे केवढा मोठा हा साप, हे त्याचं उदाहरण आहे. बापरे म्हणजे आपल्याला एकदम आश्चर्य वाटलं ते पाहून, तेव्हा हे उद्गार चिन्ह वापरलेलं आहे. बापरे केवढा मोठा हा साप. वाचताना पण याच पद्धतीनं वाचायचं. केवढा मोठा हा साप, उद्गार चिन्ह. नंतर दर्शक शब्द आहेत. वाहवा, वाहवा, आहाहा, अहा, ओहो, शाबाश, अरे रे, आई ग, अबब, अरे बापरे, अगं बाई, ठीक, छान, उत्तम, हा, बरं, ठीक, होय, छे छे, छट, छी, थू, अहो, अग, हे दर्शक शब्द आहे. त्यानंतर अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह. एखाद्या शब्दाला आपल्याला मुद्दामून सांगायचं आहे तेव्हा त्यावर आपण जेव्हा जोर देऊन बोलतो तेव्हा हे अवतरण चिन्ह वापरतात. मी मोठ्याने नाना आजोबा म्हणत तिथे पोहोचलो. म्हणजे आपल्याला मुद्दामून काय सांगायचं आहे, मी काय म्हणत होतो, नाना आजोबा, म्हणून इथं याला अवतरण चिन्ह दिलेलं आहे. नाना आजोबा या शब्दाला अवतरण चिन्ह दिलेलं आहे. मी मोठ्याने नाना आजोबा म्हणत तिथे पोहोचलो. आता आपण लिहूया तिथं. मी मोठ्याने नाना आजोबा म्हणत तिथे पोहोचलो. त्यानंतर हे पण अवतरण चिन्हच आहे, पण हे दुहेरी अवतरण चिन्ह. हे एकेरी म्हणजे इथे एकच आहे, इथं दोन असतात एकमेकांच्या बाजूनं. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना दुहेरी अवतरण चिन्ह. आपण काही बोलतोय आणि ते आपल्याला दाखवायचं की हा बोलत आहे
तेव्हा हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. जसं की शेवटी बाई म्हणाल्या, उद्या नदीचं चित्र काढून आणा. कोण म्हणाल्या? बाई म्हणाल्या. आणि त्यामुळं मग बाई म्हणाल्या म्हणून त्याला दुहेरी अवतरण चिन्ह आपण दिलेलं आहे. उद्या नदीचं चित्र काढून आणा. शेवटी बाई म्हणाल्या, उद्या नदीचं चित्र काढून आणा. दुहेरी अवतरण चिन्ह आपण इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर संयोग चिन्ह, हे याला म्हणतात संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास वापरतात. दोन शब्द आपल्याला एकमेकांना जोडायचे तेव्हा याला वापरायचं. विद्यार्थी, प्रतिनिधी. विद्यार्थी, विद्यार्थी हे संयोग चिन्ह. प्रतिनिधी, विद्यार्थी, प्रतिनिधी. त्यानंतर भारत देशातील उंच पर्वत हिमालय उत्तरेकडे आहे. समजा लिहिताना आपल्याला जागा नाही राहिली समोर, तर आपण असं चिन्ह देतो, त्याला म्हणतात संयोग चिन्ह. म्हणजे याचा आणि याचा मेळ करणं म्हणजे संयोग करणं होय. भारत देशातील उंच पर्वत. पहा आता मला जागा पुरली का नाही. हिमा, आणि मग मी इथं ही रेष देणार. हिमालय उत्तरेकडे आहे. म्हणजे मला समोर इथं जागा नव्हती म्हणून मी रेष मारून हे इथं लिहिलं, पण याचा अर्थ असा होतो की हे आणि हे एकच आहे. अपसरण चिन्ह, डॅश, याला डॅश पण म्हणतो आपण. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास वापरतात. मी मुंबईला गेलो पण, पणच्या पुढे काय, तर मग ही समोर अपसरण चिन्ह देतात. मी मुंबईला गेलो पण, तो मुलगा जो खेळात सहभागी झाला होता त्याला पारितोषिक मिळाले. तो मुलगा जो खेळात सहभागी झाला होता त्याला पारितोषिक मिळाले. हे झाले आपले विरामचिन्हाचे वेगवेगळे प्रकार. पहिला प्रकार आहे पूर्णविराम, दुसरा अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह. तर हे जेव्हा आपण पुस्तक वाचण्याची सुरुवात करतो, धडे वाचतो मोठे मोठे, तेव्हा तुम्हाला हे त्यामध्ये दिसतील. आणि जर त्यांचं नाव नाही आठवलं तर तुम्ही यामध्ये पाहायचं की या चिन्हाला काय म्हणतात. आता आपण पाहूया वारांची नावे. पहा, तुम्हाला माहिती वार कोणकोणते असतात, तर त्यांची नावे आपण वाचन आणि लेखन करूया. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार,
शुक्रवार, शनिवार. नंतर दप्तरातील वस्तू. दप्तरामध्ये आपल्या काय काय वस्तू असतात त्यांची नावं आहेत. पेन, खोड रबर, पुस्तक, वही, पेन्सिल, कंपास पेटी, स्केल. पेन, खोड रबर, पुस्तक, वही, पेन्सिल, कंपास पेटी, स्केल. त्यानंतर खाद्यपदार्थ. आपण काय काय खातो ते पदार्थांची नावे पण तुम्हाला मनानं लिहायला यायला पाहिजे. त्यानंतर त्याला म्हणतात श्रुतलेखन. तुम्ही जितकं पाहून पाहून लिहिसाल वाचाल आणि एकदा पाहून पाहून तुम्हाला ते शब्द पाठ झाले की तुम्हाला ते मनानं पण लिहिता आले पाहिजे. त्यासाठी हा सराव तुम्ही करायचा आहे. तुम्हाला जर सांगितलं तुम्हाला आवडणाऱ्या भाज्यांची नावे लिहा तर तुम्हाला ती लिहिता आली पाहिजे. भाजी, भात, बिस्कुट, पापड, चटणी, समोसा, पोळी. भाजी, भात, बिस्कुट, पापड, चटणी, समोसा, पोळी. त्यानंतर आता आपण विरामचिन्हासह काही वाक्य घेतलेली आहे. त्या वाक्यांचं लेखन आणि वाचन करूया. आई म्हणाली, आलं माझ्या लक्षात. पहा कोणते विरामचिन्ह आहे? दुहेरी विरामचिन्ह, उद्गार चिन्ह आणि हा अर्धविराम. दिनू, तुला तर फारच माहिती आहे रे. बाई, आम्हाला ऐकवा ना मग. भारत देश आपल्या सगळ्यांचा देश. जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. वासाचे पैसे खुळाच दिसतोय. अरे बाळा, माझं एक काम करशील? बाई म्हणाल्या, हे तर पान आहे. मग तुला घाबरायचं काय कारण? बालचमू खुशीत दिसतोय. तुमची झुंड झाडावर चढते की काय? गमतीशीर, दाखव बरं. बाई म्हणाल्या. सोनू म्हणाली, हो आजी, मी येते परत लवकर. चिचू म्हणाला, आई, मला हा पिसारा नको. मंगेश, काय रे, काय झाले? काय म्हणते आमूची मुग्धा? आईने विचारले. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग व दुःखी लोक. तो काय गंमत? समोर मांजराची दहीहंडी. थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले. घाईघाईने 3-4 उंदीर पुढे धावले. आईबापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू. बाई आनंदित होऊन म्हणाल्या, शाब्बाश. वाटाणा फुटाणा शेंगदाणा गेले घाबरून. अशा प्रकारे हे वाक्य आहे ते वाचन आणि लेखन आपण करूया. आई म्हणाली, आलं माझ्या या लक्षात. चिन्ह बरोबर लिहायची आहेत. भरपूर चिन्ह आहे यामध्ये. आई म्हणाली, आई म्हणाली. दुहेरी अवतरण चिन्ह. आलं माझ्या लक्षात. आलं माझ्या लक्षात. आलं माझ्या लक्षात. त्यानंतर दिनू, तुला तर फारच माहिती आहे रे. दिनू, तुला तर फारच माहिती आहे रे. माहिती आहे रे. उद्गार चिन्ह आहे इथं. बाई, आम्हाला ऐकवा ना मग.
बाई आम्हाला ऐकवा ना मग उद्गार चिन्ह. भारत देश आपल्या सगळ्यांचा देश. भारत देश आपल्या सगळ्यांचा देश. जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. वासाचे पैसे खुळाच दिसतोय. वासाचे पैसे खुळाच दिसतोय. अरे बाळा माझं एक काम करशील. अरे बाळा माझं एक काम करशील. इथं प्रश्नचिन्ह आहे. बाई म्हणाल्या हे तर पान आहे. बाई म्हणाल्या हे तर पान आहे. हे तर पान आहे. मग तुला घाबरायचं काय कारण. मग तुला घाबरायचं काय कारण. हा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे प्रश्नचिन्ह. बालचमू खुशीत दिसतोय. बालचमू खुशीत दिसतोय. ए तुमची झुंड झाडावर चढते की काय. ए तुमची झुंड झाडावर चढते की काय. प्रश्न चिन्ह आणि अवतरण चिन्ह दुहेरी. गमतीशीर दाखव बरं. गमतीशीर दाखव बरं. बाई म्हणाल्या. बाई म्हणाल्या. सोनू म्हणाली. सोनू म्हणाली. हो आजी मी येते परत लवकर. चिचू म्हणाला. चिचू म्हणाला.
आई मला हा पिसारा नको. मंगेश काय रे, काय झाले? मंगेश काय रे, काय झाले? प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नचिन्ह. काय म्हणते आमची मुग्धा? काय म्हणते आमची मुग्धा? आईने विचारले. आईने विचारले. त्याचा देव म्हणजे अनाथ, अपंग व दुःखी लोक. त्यांचा देव म्हणजे अनाथ वा अर्धविरामे अपंग व दुःखी लोक. तो काय गंमत, समोर मांजराची दहीहंडी. थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले. थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले. घाईघाईने 3-4 उंदीर पुढे धावले. घाईघाईने 3-4 उंदीर पुढे धावले. आई बापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू. बाई आनंदित होऊन म्हणाल्या, शाब्बास. बाई आनंदित होऊन म्हणाल्या, शाब्बास. वाटाणा फुटाणा शेंगदाणा गेले घाबरून. वाटाणा फुटाणा शेंगदाणा गेले घाबरून. आपण आता सर्व विरामचिन्हयुक्त असे वाक्यांचं वाचन आणि लेखन केलेलं आहे. तुम्ही या वाक्यांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे, वाचायचा आहे, लिहायचा आहे. आज 30व्या दिवशी आपण विरामचिन्ह पाहिलेली आहे. वारांची नावे, दप्तराच्या वस्तू, खाद्यपदार्थ यांचा अभ्यास केलेला आहे. तर आपली ही कृती पुस्तिका 30 दिवसात मराठी वाचन व लेखन, आज 30 दिवसामध्ये आपल्या वाचनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो आहे.
तर 30 दिवसाचा हे वाचन आणि लेखनाचा सराव झाल्यानंतरही जर तुम्हाला काही आठवत नसेल, विसरला असेल, तर परत याला वाचन करून लिहू शकता किंवा तुमच्या वहीमध्ये तुम्ही हे लिहू शकता. याचाच तुम्ही परत सराव करायचा आहे. जे चुकलं त्याला मागं वळून पाहायचं आहे, जे येत नसेल ते पाठ करायचं आहे, वाचायचं आहे, लिहायचं आहे. तर हा उपक्रम कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कृतीपुस्तिका हवी असल्यास दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.